Baba,
महायोग पीते तटे भीमरत्यं वरं कुंडलिकायदापुंद्र
सचतं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं दुसरी चरण संपत्य है पंचकृपादाने संतरू बाबाजी सद्गुरु दास कहा गयांचे केल्या स्मरण होई सकळ विधींच्या अधिकार तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी राजगडी मंदिरी माझा राजा चरणाची अर्थ जन्म हे काया ज्या जगदेश्वराची जडली जाती ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती सेविकांनी सेविक झालो तुमच्या लागलो निज चरण आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेद श्री संताची या माता संताच्या माता चरणावरी साष्टांग करी दंडवत
हीच भावी माझी आस जन्म जन्मी तुझास पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रभागेतला तुका मागे पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी शेख मोहम्मद माझ्या बाप करी कृपा दीनानाथ योग्य भाऊ यावे दिना लागी साय भावे विठ्ठल प्राप्त प्रसंगी प्राप्त रूपी सेविकरिता निवडलेला आहे जगद्गुरु जगद्वंदनीय दिभोनिवासी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा सर्वांचा पाठ नसला तरी कानपाठ तरी 100% आहे असा हा त्या सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. असा कार्यक्रमाचं निमित्त ते म्हणजे असं सालाबादप्रमाणे चालत असणारी ही दिंडी श्री क्षेत्र वाहिरा ते श्री क्षेत्र पंढरपूर हा 10 दिवसाचा आपला पायीवारी सोहळा चालत असणारा हा पायीवाऱ्यातील आजची मागणी प्रकरणातील आपल्याकडे सेवा आलेली आहे. पंच कमिटीच्या वतीने आदरणीय आमचे सोमनाथ महाराज असतील, सिद्धीनाथ महाराज असतील, रेवणनाथ महाराज, शेलार सर, विजयभाऊ असतील, सर्वांच्या वतीने आज मागणी प्रकरणाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. आजचा अभंग असा आहे देवाकडे मागायचे तुकोबराय देवाकडे मागतात. काय मागतात? शीत भारी माझी आस जन्म जन्मी तुझा हाला तुझाच दास आहे सांगितले. कोणाचा? तुझा नाही नको बघू भगवंताचा दास हो पण कसा हो पंढरीचा वारकरी वारी चुकवणे बिहारी जन्म जन्मी तुझा वारकरी कर आणि माझी वारी कधी चुकवू देऊ नको. वारी करू कशी करू संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ संतांचा सहवासात दे संतांच्या सहवासात दिल्यावर काय होईल अखंड प्रेमाचा कल्लोळ. एवढं करून जर नाही वागलं तर चंद्रभागेत तुका मागे काही जरी नाही जमलं तरी चंद्रभागेत स्नान तरी शक्य आहे का नाही? मला चष्म्यात दिसणार. तुकाराम महाराज आपल्याला अभंगाच्या माध्यमातून सांगतात बाबा पंढरीचा वारकरी हो. तुकाराम महाराजांनी जर जीवाला आपल्याला का सांगितलं मानून द्यायला तुकाराम महाराजांना दुसऱ्याला सांगता आलं नसतं काय? तुम्ही येताना कोणी आमंत्रण दिलं काय गायला बैलाला चला वारीला जायचं? त्यांना काय म्हणलेलं आहे गाई बैल होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तुम्हाला काय सांगितलंय? बोलत राहा. मित्रीच्या अध्यक्ष बाई होय होय वारकरी वारकरीच का नाही सांगितलं? आरती का नाही सांगितलं? आरती नाही होत्या पत्रात तरी वारकरी ठेव वारकरीला आल्यावर काय होईल? हे 16 बघताय ना हे काय झाले आधी हे वारकरी झाले मग संत झाले का डायरेक्ट संत झाले? वारकरी व्हायला सांगितलं. जन्माला आलोय आपण संसार तर सगळ्यांनीच केला संतांनी नाही का केला संसार? तर तुम्ही आज माझ्यावर लयच मोठं पुढं टाकलं. आता संसारिक माणूस मागू शकतो तर माझ्यासारखाने काय मागावं देवाकडे? माझं ना पुढं फुफुटा उड तुम्ही तुमच्या सारख्याने मागितलं मला एक बंगला दे, गाडी दे, 4 चाकी दे, माझ्या पोराचा संसार चांगला होऊ दे, नाताचा पार बघू दे, परतोंडाचं लग्न बघू दे.
आपलं कसं काय मी कोणाचं तोंड बघायचं. आणि भगवंताला माझी तुला एवढीच विनंती, हीच वारी माझी आस जन्मोजन्मी तुझा. भगवंता काही नको मला. किती कमवलं तुम्ही, किती कमवा, सगळं इथं ठेवून जाणार आहे तुम्ही. देवाला लय माझं भाग्यमान समजतो महाराज. तुमच्यासारखा संतांचा सहवास भेटला. तुम्ही लाख म्हणाल आम्ही संत नाही, पण माझ्यासाठी तुम्ही संतच आहे महाराज. मी रेखा प्रमाणात नवरी आलेला माणूस आहे. माझं छत्रपती निवळ बघा. तुम्ही बघत असताना वाटाने जाताना येताना आमच्या पंथाचे म्हणजे निवळ आमंगळ आहे. त्यातला एक किडा यावा आणि संतांच्या सहवासात लागावा. मग काय अखंड प्रेम हा संबंध. तुमच्या बाबतीत काय माहिती नाही, पण आपल्या बाबतीत आहे बाबा. शिक्षण घेतलं पण काही कालानंतर आणि मला हे सगळं सोडून द्यावं लागलं. पण तुमच्या सहवासात आल्यामुळे परत ते उठून आलं. ती फक्त बाबांची कृपा आहे महाराज, कोणाचं बी काम नाही. संतांच्या सहवासात आल्यापासून भरपूर माझी कामं झाली. कशा पाय फक्त वारकरी झालं म्हणून. वारकरी झाल्यावर एवढं होतंय, बिगर डिग्रीचं पत्रकार झाले मी. हा तुम्ही वारकरी झाल्यावर काय काय होता. आजी आजोबा होणार 100% होणार, त्यात काय वाद नाही. आजी आजोबा आजी आजोबा झाल्यावर तर वारीला या. तेव्हा तुमचा जन्म कुठतरी समोर होईल. थोडंफार तरी कुठतरी पुण्य लागेल तुम्हाला. नका नका वारीला येऊ. आजच्या दिवशी तरी एकादशीला तरी नाही तुम्हाला जर त्या संतांचा सहवास. चंद्रभागेचं स्नान तरी वर्षभर पाप करायचं, 2 मिनिटात पाप धुवायचं. दुसरं मी तुमच्या बापाच्या घेईल पण महाराज आंघोळ केलेले पाप धुईल काय? एवढं पाप केलेलं 2 मिनिटाच्या आंघोळीने जर धुत वाचत पाप नावात आतापर्यंत शिल्लकच राहिलं नसतं. पाप जर बदल झाला असता आंघोळ करून आतापर्यंत सगळे तीर्थंकर झाले असते. आतापर्यंत सगळं संत झाला असतं. या जगामध्ये राहिला असेल का एखादा तरी बिगर आंघोळीचा म्हणजे चंद्रभागेत. हा आंघोळ करा, कोणती करा? संतांच्या विचाराची आंघोळ करा महाराज. नक्की तुमचं पाप धुवून जाईल. तुमच्या मनातला जे विकार आहे का नाही ते विकार चंद्रभागेत आणा. ते विकार तिथं सोडून द्या. जे वाईट विकार आहेत ना तुमच्या मनामध्ये ते चंद्रभागेमध्ये स्नान करताना तसंच आत्मनाभाये नमः सगळं सोडून द्या. वाईट विचार, चांगले विचार भरा आणि मग प्रपंच करा. मग बघा कसा प्रपंच सुरू होतोय. आज सोनियाचा दिन होते अमृतात निवाद. सोनियाचा दिन 100% तुमचा संसार सफळ होणार. नाही झालं तर माझ्याकडे या. वारकरी होऊन या बरं का. त्या आराधीन तिथंच होऊन येऊ नका. हा त्याला किंमत नाही महाराज. वारकऱ्याला किंमत आहे का त्याला कुठंच किंमत नाही. तुम्हाला एवढ्या 15 दिवसात अनुभवायला भेटला असेल. कोणाच्याही घरी जा, तुम्ही पाणी मागत पंचपक्वान्न ताट येतोय राव का तर वारकरी म्हणून. आणि वारी संपल्यावर जाऊन जावं बरं तुम्ही घरी. होय हे आनंद आहे काय तुमच्या घरी? त्या बाबाला तर दमून गेलो आम्ही पैसे देऊ देऊ. बाबाने थोडं सुद्धा हात नाही आता वरी केला म्हणून 3 वर्षात. काय बाबाच्या मनात म्हणत बाबा संचारले का काय कोणाच ठेव. तिथून बाबाने एक डांबरी नीट ठेवली नाही. ती वारकऱ्याची ताकद आहे महाराज, त्या नावाची ताकद आहे. इतर तुम्ही कुठे बी नाव घ्या, ती बी नावाचं जगदंबे ते सुद्धा नावच आहे महाराज, पण त्या नावात ताकद नाही महाराज. जी ह्या नावामध्ये ताकद आहे का त्या नावामध्ये ताकद नाही. त्यामुळे मला भेटले तुम्हाला प्रति आला आपण चांगला. हा ती फक्त वारकरी संप्रदायामध्ये ताकद आहे. तुकोबाराने वारकरीच व्हायला काय सांगितलं?
बाकीचं होत आलं नसतं काय, आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री प्रधानमंत्री, त्यांच्याकडे काय कमी होतं काय? तुकाराम महाराजाकडे एवढं सोडून ते वारकरीत का झाले असतील ना? त्यांना कळालं बाबा ह्याच्याशिवाय पर्याय, आपल्या जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर वारकरीच व्हावं लागतंय महाराज. वारकरी कसं व्हावं लागतंय? तुम्हाला लाख नाही राहता येणार, जाताना 2-4 तरी शब्द अख्ख्या 10 दिवसातले एखाद्या तरी गवळणीतलं एखाद्या तरी अभंगातलं एक तरी शब्द राहील का नाही देणार. एखादा कोणी देवा पुन्हा चाला तर म्हणतात देवाची द्वारी उभा क्षणभरी. महाराज या लोकांचे लय प्रमाण पाठ असते ते थाईचं बसून करायचं. हा चालत चालत महाराज म्हणते आपण जर दिंडीला बिंडीला चालू का ते लगेच म्हणते थाईचं बैसून करा एक चित्त. आणि आपण जर लईच बोलायला लागलो पण आहे तू का म्हणे होता ठेवा महाराज स्वतः काही सोपं नाही. महाराज त्यांनी किती महाराज वाटा लावले त्याचं बाप नाही. हा लय हुशार मंडळी महाराज, यांच्याकडे बोलायचं एवढं सोपं नाही. किती बी सांगा त्यांना वारकरी व्हा वारकरी व्हा, एकदा उठले झटकून इथल्या इथंच महाराजाचं झटकून गेलं. पण आता महाराज झटकाय जो बघा बाबा दामला बया दमली तुम्हाला सांगून सांगून म्हणजे स्त्री दमली पुरुष बी दामला काय काय दमल्या गोळा दमले. आता महाराज या काळात हा आजच्या महाराजाचं जर नाही ऐकलं तेवढं बोधरेशन नका येऊन देऊ. हा महाराज असं सांगितलं नाही एक जणाला गोर व्हायचं आयुष्यात. महाराज त्यांनी ते अजून केलं नाही आयुष्यात. नाही बाबा म्हणलं त्याच्या आधीच लागायचं नाही. हा महाराज एवढी का लोक भेटते ते आमच्या लोकांना अजून मला बी कळालं नाही. तर मला शेवट कळालं ही आमंगळ बोलते ती, त्याच्यामुळे लोक आमच्या लोकांना नाम करते. तर महाराज त्यांच्या इतक्या दिलदार खटक भेटणार नाही तुम्हाला. माणूस एखाद्याला जर मया लावली करायचे जीवाच्या पाड्याला जातला नका देऊ तुम्ही 10 रुपये त्याला, नका देऊ 5 रुपये, नका तुम्हाला नका द्यायचा याला पैसे. तो 2 शब्द त्याला प्रेमाने बोला. त्या 2 शब्दासाठी तुमचा तो आयुष्यभराचा ऋणी राहतो. ऋणी त्या 2 शब्दासाठी तुम्हाला पाहिजे ते करू शकतो तो. आता काय झालं त्यांनी आपल्या ह्याच्यावर वाचेवर नियंत्रण नाही ठेवलं महाराज. आता सगळ्यात श्रेष्ठ संप्रदाय म्हणलं तर तृतीय पंथाचा महाराज. जेव्हा पोटच काय नव्हतं का नाही, सगळ्याच्या अगोदर प्रमाणे उत्पत्ती ह्या देहाची केली तृतीय पंथाची, आणि नंतर ही स्त्री आणि पुरुष झाले महाराज. त्या लोकांना जाण नाही राहिली महाराज. ते त्यांना त्याचं महत्व नाही कळलं, नाही कळू द्या. आपण सांगायचा प्रयत्न करू, आपल्याला कळालं थोडंफार तुमच्या सर्वात राहून बघू आपण प्रयत्न करू. झालं सक्सेस तर झालं, नाहीतर आपलं चालूच आहे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. भगवंताकडे एकच विनंती करायची आता घरी गेल्यावर, तुम्हाला नाही वारकरी होता आलं आपल्या पिढीमध्ये आपल्या घरात एक तरी वारकरी व्हावा. कसा व्हावा अभंगाचं पहिले चरण.
हीच वारी माझी आत जन्मोजन्मी तुझा दास, फक्त मला तुझा दास कर देवा. तुकाराम महाराज विनंती करतात, बाबा फक्त काय कर, तुझा दास कर. दास केलं की बरोबर सगळं होतंय. पण दास व्हायपर्यंत आपण पोचू देत नाही महाराज आपली पोरं. आपण लागलो शिक्षणाच्या मागे. शिक्षण अवश्य द्या, शिक्षण काळाची गरज आहे महाराज. तर तुम्ही जर त्याला परमार्थाचं वळण जर लावलं का नाही, आपल्याला शेवटी सत्ताच आहे. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, उठा पांडुरंगा प्रभात समय हा वैष्णवांचा मेळा गरुडा पायदा त्याला. तुम्ही सुद्धा तुकाराम महाराजांसारखे हात निर्माण करा. कशी माझा मना छंद लागावा लागतो. छंद लागल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही. मनाची जर आवड असली का नाही, माणूस कशी बी सवड काढतो. फक्त मनापासून असावं लागते कुठली बी गोष्ट. महाराज तुमच्या मनात जर नसतं पकवाज वाजवायचा, तुमचा रियाज झाला असता काय, तुम्ही मग माझ्यासारखं वाजवलं असतं. टाक इकडे ना तिकडे, टाक इकडे ना तिकडे, तुम्ही असं माझ्यासारखं वाजवलं असतं. तुमची मनाची आस होती महाराज, आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचं. कुठपर्यंत तुमची एक इच्छा असेल ना काहीतरी, मला चांगला पकवाज आवडते. तुम्ही एक इच्छा निर्माण करा, आस लागू द्या तुमच्या मनाला वारकरी होण्याची. त्या भगवंताची जर आस नाही लागली का नाही, तुमचा जन्म सफळ करावा. आस लागली सावता महाराजाला, आस लागली जनाबाईला, आस लागली नामदेव महाराजाला. त्यांना जर आस लागली नसती का ना महाराज, हास वळा नसता. कशाची जेव्हा फक्त नामाच्या दोन शब्दाच्या नामाने एवढं हे चाललंय महाराज. आयुष्यभर फक्त त्यांनी नाम घेतलं, आपलं नाम चाललंय. किती कमवा रे गड्या हो, किती कमवा. अरे खाली हात खाली हात जाएगा. तुम्ही पण बघताय काय, सगळ्याला इथं ठेवून जायचं. किती कमवा काही करा. त्यावेळेस जर ज्ञानेश्वर महाराजांनी जर हात नसती लावली तरी सोळा महाराज निघला असता काय. सोहळ्यामध्ये कोणाला पत्रिका पाठवली काय, आमची दिंडी आहे ना, आमच्या दिंडीला या. लाखोनी समाज आहे, किती समाज आहे. 40 कार्तिकी विसरू नका, आषाढी कार्तिकी विसरू नका मग, सांगत से गुज पांडुरंग. स्वतः पांडुरंग परमात्मा सांगतो आषाढीला कार्तिकीला विसरू नका.
लाखोनी समाज आलाय, कुठला रोड आता राहिला नाही त्या वाट्याने वारकरी आला नाही. आणि एवढा वारकरी या पंढरपूर मध्ये थांबतोय. हा तरी एवढी जागा नाही हो खाली, इतका वारकरी बसतोय कुठं. तुम्हाला साधं सभेचं नियोजन करायचं म्हणलं तरी 4 दिवस लागते. ते जेसीबी बघा, गावातला कार्यकर्ता बघा, ग्रामपंचायत सदस्य बघा, सरपंच बघा, मग यांची मिटिंग घ्या आणि हे करा. आणि एवढं सगळं एकत्र करायला घेतली काय मिटिंग? हा एवढा समाज इथं बसवण्याची ताकद फक्त वारकऱ्याचं आहे महाराज. हे नियोजन फक्त वारकरी करू शकते. हा बिगर आमंत्रणाचा, बिगर तिकटाचा, बिगर पैशाचा. तुम्हाला पैसे दिले ते दिले यामुळे अरे बाहेरा पंचकृषी. तुम्ही कशासाठी आला? देवासाठी आला महाराज. बरोबर. सभेला जायचं म्हणलं, सभेला जायचं म्हणलं का नाही महाराज, अशी जात नाही ती. आधी जेवायला आहे का? गाडी भाडं येणार आहे का? कार्यकर्ता आहे तर तिथे. आणि मग सभेला जाणार. इकडे येताना विचार केला का? जेवायचा विचार नाही, गाडी भाड्याचा विचार नाही, काय नाही काय नाही. उचलली वारकत, टाकली खांद्यावर, निघाला वारीला. खरा ते वारकरी महाराज. देह भान विसरून जातो वारकरी. आपल्या घरी काय झाला असं, आपला प्रपंच कसा चालला असं सगळं होते. तू फक्त पावले चालते पंढरीची वाट. तू फक्त एकदा चालायला लाग, तुझं माझं सगळं होते. तुझं तीच विचार करीत बसला, माझं पोरग, माझा नातू बिस्किटच खायचा नाही, तुझी मी आला तरी वारी व्हायची नाही. तुम्ही जर जन्मोजन्मी संसाराचा दास होत असाल का नाही, काही उपयोग नाही महाराज. देवासाठी देवासाठी घेऊन झोप, देवासाठी घेऊन अवघा भोग त्याला भोग सुद्धा त्यागला महाराज. हा सगळं देह बाळगून जातो महाराज. गादीवर सगळं त्यागलं. हा सगळं त्यागतो महाराज. घरी पंचाची गादी असू द्या, पण इथं पोत हातरून झोपला, चिकून हातू, तंबू हातू, जिथं जागा भेटेल तिथं झोपल, किती श्रीमंत असो. हा ते जमून जातो चालून. मागच्या 2 दिवसात तर लय झोपले ते टचून. हा गुलाबजामुन सकाळ आहे तर. हा गोटा असू द्या, पण तुम्हाला जाणवलं काय गोट निवांत कार झोप लागली, बराबर जाग्याला शरीर पडलं. हा ते फक्त नामात आहे, वारकऱ्याची ताकद आहे ते. आणि तुम्ही असं चालून जावं बरं मोकळं, आणि असं झोपून जावं बरं. पाहुणे ते इथं जरी गेला तरी तुम्ही म्हणता हे आपण खाली झोपत असतो काय, आणि इथं जागा दिसेल तिथं पडते ती. जागा बी अशी धरते ते महाराज जणू काही वर्षभर राहायचं यांना इथं. मला ही गोळच मिटला नाही, मी दिवसापासून वाऱ्या करते महाराज. माझं ह्यांचा गोळ नाही मला कळाला. 3 वाजता का म्हणून उठते त्या काय राहायची. 3 वाजल्यापासून यांचा आंघोळी तंदुण्याचा राहा चालू असतो. आणि तरी बी सगळ्याच्या मागण्यात करून सुटतो, आंघोळ करून गंध बुका लिहून ह्यांच्या आधी तयार, तरी ह्यांची लुगडी वाढतच असते. ते वर्षभर राहायचं असल्याने जागा धरते. धरते का नाही? तुमची धरली होती का? हा आपल्याला 1 दिवस राहायचं महाराज. ऍडजस्ट करून घेणारच नाही. नाही 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 नाही, ते वारकरी कुठला नाही. ऍडजस्ट करून घेतो ते वारकरी महाराज खरा. त्या वारकऱ्यासाठी तुकाराम महाराज सांगतात अभंगाचं सुरू केलं.
तुकाराम महाराज म्हणतात पंढरीचा वारकरी वारी चुकून दे हरी. मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या हातात वारी घडू दे, तुझं नामस्मरण मुकामी होऊ दे बाबा. जोपर्यंत हे पाय सांगतात का नाही तोपर्यंत माझ्या हातून वारी घडू दे. ही वारी चुकू देऊ नको भगवंता. तुकोबाने सांगू देवाला माझी वारी चुकू देऊ नको. वारी जर चुकली असती तर आपण सुद्धा चुकलो असतो महाराज. जर संतांनी वारी चुकवली असती तर आज कुठलं कीर्तन कुठलं प्रवचन कुठला सोहळा होता महाराज. त्यांनी जर तो प्रवास जर नसता केला खर तर प्रवास सुख वाटे जीवा. वैष्णवाच्या संगतीचं महाराज सुख वाटत. महाराज वाटतं का नाही गाडी महाराज वारकऱ्यांनो तुम्हाला कोणाला दुःख झालं काय वारकऱ्याच्या संगतीत आले पगारे महाराजांनी लिहिलं का हात वरी केला नाही नाही तुमचं चलू द्या. खुश माणूस आहे महाराज. अरे वाटाने इथून तिथून सगळ्याचे फोटो काढताय. म्हातारा असो बारका असो तरुणा असो कोणी असो दिसला की हा सगळ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवण्याचं काम लय भारी केले त्यांनी महाराज. मुखाने नाम नाही घेता येऊ द्या तर ती सुद्धा एक प्रकारची वारीच केली त्यांनी महाराज. आपली वारी घरी बसून बघणाऱ्यापर्यंत पोहोचवली महाराज. घरी झोपणाऱ्यापर्यंत आपण पायी चालू ज्याला पायी येणं शक्य नाही झालं त्यांच्यापर्यंत वारी पोहोचवली. अशा पंढरीच्या वारकऱ्याला तुकाराम महाराज सांगतात बाबा माझी वारी चुकवू देऊ नको. वारकरी घरात आला का नाही परत वारी चुकवू देऊ नको. वारी कर कशाच्या कर्मात कर अभंगाचं तिसरं चरण. संत
कर बताय अखंड प्रेमाचा कल्लोळ. संतांच्या सहवासात जर राहिलं तर नाही महाराज. हा अखंड प्रेमाचा कल्लोळ निर्माण होतो महाराज. आपल्या दिल्लीमध्ये भरपूर जणांना प्रत्यय आलाय वारीचाच निसता. वारकऱ्यांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर कित्येक लोकांचा बदल झालाय. आपल्या दिल्लीमध्ये सुद्धा भरपूर लोकांचा बदल झालाय महाराज. फक्त वारकऱ्यामध्ये ताकद आहे महाराज, नामामध्ये ताकद आहे. संतांच्या सहवासात राहिल्यावर काही होतं महाराज. सहवास चांगल्याचा पाहिजे. सहवास जर बिघडला माणूस केव्हा बिघडेल सांगता येत. मित्र असावा, कसा असावा, एक तरी मित्र वारकरी असावा. सगळ्या मित्रांची तुम्ही संघटित राहा. पिणारा असू द्या, त्याच्याकडे बी तुम्हाला शिकाय भेटेल काय काय. कुठं कुठं गेल्यावर किती अपमान होतो, कसं उठावं लागतं तिथं एवढ्या माणसात. व्यसनी असू द्या, ज्ञानी असू द्या, वारकरी असू द्या, शिक्षक असू द्या, हर प्रकारचा मित्र असू द्या. सगळ्या मित्रांमध्ये एक वारकरी मित्र असू द्या. बाकीचे मित्र माणसात नव्हते, पण एक माणूस मात्र माणसात बसवल्याशिवाय राहणार नाही. त्याचं नाव महाराज वारकरी आहे. मित्र बसवू शकतो. आपण जर अख्ख्या वारी जर सारे मित्र केले तर ते कुठं बसवते ना आपल्याला. हा इतक्या लोकांना काय हा कलशस्थानी बसवल्याशिवाय राहणार नाहीत महाराज. मग आपण ठरवा संतांच्या सहवासात राहायचं. राणी टाक राणी. सत्याला सुद्धा चलती राणी संध्याकाळी पिण्याच्या पहाऱ्याला. चलती का नाही. तुम्ही सत्य जर येणार घेऊन वरण जर राणीला असा गुल्या जर धावला तुमच्या बच्च्या गुल केल्याशिवाय राहणार नाही. तो भगवंताचं नाम चिंतन करा. ते विना आहे. ज्याला काय विना त्यांनी घ्या विना. हा विना घेतला का नाही तुम्हाला कशाचीच गरज नाही पुन्हा. तुम्ही म्हणता महाराज आम्ही घेतला येईना घेतला दळण दिला सकाळी कार कोणी नाही आमच्याकडे म्हणून पुन्हा येण्याला यांनी हातच नाही लावला. रोज कुठं आणायचं भांडवल नवं. हा महाराज जर असं जर केलं तर पुन्हा येणार कोणी घ्यायचं नाही. येण्याची ताकद लय महाराज बाहेर. काय काय गावामध्ये अशी सिस्टीम आहे ज्याचा अन्नदान आहे का नाही 10 जणांमध्ये पंगत दिलेली. 10 जणांनी ते अख्खा जेवण सांभाळायचा येण्याचा. ते बाहेरनं भाडं कुठंतरीच येण्यावाले आणायचेच नाही. ते जर त्यांना येणं दिला तर मग आपण सत्ता घालून काय होते. आपण जर बाहेरच वारकरी आणलं तर आपण का व्हायचं वारकरी. आपण शेवटपर्यंत येत का गोदडिंगाम गुपचूप. अहो इथं आपल्या जन्माला जाणार आहे काम तर आयुष्यभरासाठी जाणार आहे नाही जाणार. तुम्हाला आता चिंता पडली असेल तेव्हा घरी जाईल. आता खुरपाय आला असेल पाऊस पडला तेव्हा एक चिंता. आता पेरायचं उरसतं का नाही वारीला जाणं होतं का नाही. आता वारीला आल्या तर निघल्यापासून एकच चिंता. आता लय तणंगोल असेल बाय येताना ठरवलं काय काय जणांनी माझ्याकडे तू सावडीला येते का. वारी गेली मातीच सारी साऱ्या वारीने वाटाने हेच चिंतन चालू होत. हा आज तर चिंतन करीत बसलं आपलं एक दिवस चिंतन झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. बरंच चिंतन ऐकले काय बघा मी माणूसच तसा आहे. गड्यात गेले की गड्यासारखं बायात गेले की बायासारखं. इकडली पार्टी बी आपल्याला सगळं सांगते इकडली पार्टी बी सगळं सांगते. हा त्याच्यामुळे मला दोन्हीचा चांगला अंदाज बसला आता. हा महाराज एक सांगतो तुम्हाला माझ्याकडून होते असं एकदा एक सांगतो एकदा एक सांगते. इथं आल्यापासून व्हायला लागलंय. आधी नव्हतं आधी नुसतं सांगतेच होतं आधी सांगतो नव्हतं विसरून गेल ते सांगतो.
पण इथं आल्यापासून अशी वागणूक भेटली महाराज, गाड्यात गेलं गाड्यासारखं, बयात गेलं बयासारखं. त्याच्यामुळे मी माझा मला विसरून गेलो मी कोण आहे ते. त्याच्यामुळे ही भाषेत जरा बदलत झाला. त्या दिवशी आम्ही भाऊ कीर्तनाला गेलो महाराज, लय पब्लिक बघितलं. नावचं समाधान महाराजांना पुकारलं, इकडून तर कास्ता घालून बाई आधी. लय वेळ माणसं आमच्या तोंडाकडे बघायचे. मी काय बोललेच नाही कोणाला. त्यांच्या आरती बिरती होऊन दिली, बसलेली माणसं. 2 भजने गवली ओळखीची बाय. म्हणलं बरं झालं आज कीर्तन ह्या दोघांवरच म्हणलं सगळं. त्यांच्याकडे बघूनच सांगायचं. खाली बसले तर वर लागली बायांची भांडणे जागेसाठी, आणि ती बाया माझ्या पुढे कीर्तनाला. मग मी तिला म्हणलं वर्षभर राहायचं असल्याने जागा धरली. बया तिथनच पाया पडली. म्हणजे बया महाराज भलताच बाजिंदा दिसतोय. हळूच म्हणती मला ऐकायला चांगलं येतं. म्हणलं असू द्या, काय नाही अडचण. त्या बायाला एक शंका आली. ती लय वेळ माझ्याकडे निघून बघायची. दिसतंय बायवानी बोलतोय गड्यावानी, दिसतंय बायवानी बोलतोय गड्यावानी. त्यांची कुजबुज उठायला लागली म्हणून महाराज आता किती समाज 4 दिंड्या तिथं. आणि त्या कुठली दिंडी होती, 700 लोकांची दिंडी होती महाराज तिथं. ती सगळी लोक तिथं, त्यांची कुजबुज. आणि ही काय गोळ आहे नेमका. त्यांना म्हणलं तुम्ही टेन्शनच घेऊ नका, हा मी सांगतो सगळं. म्हणलं रुपयावर गेलं आणि भाषा बापावर गेली, आवाज बापावर गेला. त्याच्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. लय चिंतन बरोबर होणार आहे का नाही. आपल्याला सुद्धा लय वेळा झालंय तसंच. आपला ओळख कसा आहे, देवाने आपल्याला बनवूनच असं पाठवलंय. रेवणात बोला सुद्धा 15 दिवस मी ओळखू आले नव्हते. ते मला म्हणायचं बाय लईच नंबर म्हणत आले. देवाने तेवढी एक करणी करून लई चांगली पाठवली. महाराजने एकदा विचार केला, म्हणलं देवाने जर रूप नसतं दिलं तर लय मोठा गुण झाला असता. तो म्हणल्याशिवाय पर्यायच नव्हता. देवाने रूप बी दिलं. बघ रूप देता देता पुन्हा देवाने थोडं ज्ञान बी टाकलं. हा म्हणलं या रूपाला जरा ज्ञानाची गरज आहे, संतांच्या सहवासाची गरज आहे. म्हणून इकडे शेख मोहम्मद बाबाकडे पाठवलं. त्यांच्या कृपा आशीर्वादाने महाराज हे वैभव निर्माण झालं. पुन्हा तुम्हाला ताजा तवाना प्रत्यय देतो सांगतो महाराज. उदाहरण, मी लॉकडाऊन नंतर घरनं पळून आलो. किती लॉकडाऊन नंतर 1 वर्षभर मी श्रीगोंदा या ठिकाणी राहिलो. कार्यक्रम आता उदाहरण भागवायचा कसा, त्याच्या लॉकडाऊनच्या अगोदर जेवढं कमवलं होतं तेवढं आमच्या फादरने घेऊन टाकलं. हाणून मारून घेतलं. 5-6 महिने घरी ठेवलं. नंतर मग आपलं एक द्या शिकणं सुटायचं. त्या तुरुंगातलं एकदा सुटलं की आपण मग अहम ब्रह्मास्मी. हा आपला मालक आपणच, आपली बायको आपणच. हा आपल्याला टेन्शनच नाही. नवरा बी आपणच आणि बायको बी आपणच. कुणाचा जातच नाही आपल्याला. घरनं महाराज पळून निघलो. कस तरी तांडगाव मध्ये रूम केली. 5-6 महिने राहिले. जागरणाच्या माध्यमातून महाराजांची ओळख झाली. त्या मंगलनी माझं मंगलच केलं बघा. त्या मंगलने असं मंगल केलं का नाही. कीर्तने बिर्तने सगळी बंद केली तिने. आधी धोतारावर कीर्तन करायचे लॉकडाऊनच्या आधी. लॉकडाऊन मध्ये कीर्तन ह्याच्यावर केलं साडीवर. लयच प्रचार लय टॉर्चर केलं महाराज लोकांनी मला. महाराज तिथं पुन्हा म्हणलं आपण कीर्तनच करायचं नाही. सगळं सोडून दिलं. पुन्हा एकच घाटी डिंबडीन मला पुन्हा उभा केलं. तेवढ्यात महाराजाची का ओळख पडून. हा ओळख पडली महाराजांना. पहिल्या कार्यक्रमात मला तुम्ही आणलं का, ह्यांनीच आणला असेल. हा ह्यांनी कार्यक्रमाला बोलवलं. त्यांनी काहीतरी विसरू नको रे आई बापाला हा अभंग म्हणायला लावला तिथं. तिथं म्हणल्यानंतर मग आमची खरी ओळख पटली. मग मी सगळं सांगितलं. म्हणलं आईला ही माणसं जरा चांगली दिसायची, बाकीच्या गोंधळासारखी गोंधळ घालणार नाही. मग त्यांच्यापाशी मग मी माझी सगळी स्टोरी सांगितली. मग ह्या महाराज मंडळीने मला महाराज उचलून धरलं. त्यांनीच नाही धरलं तर त्यांनी मला शेख मोहम्मद बाबा काय ते सांगितलं. मग मी एकच देश केला, काय व्हायचंय ते होऊ द्या. आता
आता फक्त काय करायचं, आपुला तू एक देव करून घ्यावा, बस आपला जन्म सफळ झाला. आता आपण चांगल्या मार्गाला लागलो. आता इथलं भरकटायचं, भरकटला असेल महाराज काय, तरी पण भरलं डोक्यात, नाही नाही तू चाकरी सोडतोय, चाकरी सोडता कामा नाही, चाकरीने जायचं महाराज. प्रत्येक पण लय वेळा आला महाराज, कुठला माणूस आहे आता महाराज सांगा मला, गाडीचा चेंदा झाला आणि त्यातून वाचून बाजूला निघलाय. सगळे शेख मोहम्मद बाबाची कृपा महाराज. त्याच्या आधीच मला वाटतं मी 15 ते 20 दिवस कर्नाटकला जाऊन आलो चालत शेख मोहम्मद बाबाचा झेंडा घेऊन. त्या बाबांची कृपा आहे महाराज माझ्यावर. तेव्हा काय नव्हतं, घरनं फक्त एका धोतरावर पॅन्ट शर्ट धोतर घालून आणतो, ते धोतर मी अजून जपून ठेवले बघा महाराज. त्याच्यानंतर ही 4 वर्षातलं एवढं वैभव आहे फक्त शेख मोहम्मद बाबाच्या जीवावर. 10-5 तोळे सोनं, ऐका ऐका, 10-5 तोळे सोनं, 4 चाकी गाडी, 2-2.5 लाख रुपयाचा देव, देवाच्या अंगावर 10-15 तोळे सोनं, एवढं फक्त बाबाच्या जीवावर कमवलं. त्यांचा कृपा आशीर्वादाने महाराज. कुठेही चालले, कुठेही आमच्या तरी लोकात गेले का नाही, माझं एकच सांगणं असतं, ते म्हणतात तुम्ही काय करता, काय नाही आपलं शेख मोहम्मद बाबाच्या परत पंचक्रोशीत आपलं कार्यक्रम करते, कशाचं भजन कीर्तन कर ना, काहीतरी जागरण करायचे ते. त्यांचं नाव मी खोटं बोलले महाराज, खोटं बोलले, काय बोलले, मी आमच्या लोकांना जास्त सांगितलं बाबा मला रोज कार्यक्रम आहे, कशाचा, कीर्तनाचा, मी घरी बसून राहते, इकडे जागरण करू द्या. जरी मी त्यांना जर सांगितलं नसतं का नाही मी शेख मोहम्मद बाबाचा कार्यक्रम करते किंवा कीर्तन करते, प्रवचन करते, त्यांनी लय मला टॉर्चर केलं असतं महाराज. आणि केलं रे थोडे दिवस टॉर्चर. हा तू सारखा वारकरी भजन टाळतो तर तोवर बसतो, आपलं बघ काहीतरी नाही. अरे म्हणलं आपलं काय करायचे, ते जर करत बसलं का नाही आताही कोणी विचारणार नाही, कुणाही कोणी विचारणार नाही आपल्याला. आपली जागा आपण चुकलोय, आपली जागा आपण ओळखा, हे त्यांच्या डोक्यात जरा भरवलं. तेव्हा आता तुकाराम महाराजाची पालखी मुक्कामी आल्यानंतर पुण्यामध्ये आमच्या हिंदुस्थानच्या मेन मालकाने पुरस्कार दिला का, फक्त ही वारकऱ्याची ताकद आहे महाराज. आणि मी एकटाच नाही, माझ्या नादी लागून 3-4 वारीला आले ते, आता 2 वर्ष झाले येते ते बघा. दीपाताई राजमाने म्हणून आमच्या किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर आहेत बघा, ते 2-2.5 शिष्य परिवार आहे त्यांचा, 10-5 शिष्य घेऊन ते स्वतः वारी करतात. जे का त्याला नाद असला पाहिजे, नाद असला की सगळ्या गोष्टी होत्यात. नादाने ते वारकरी झाले महाराज. हा सहवास फक्त चांगल्याचा पाहिजे, सहवासाच्या चांगल्याचा जर सहवासात झाला का नाही इतका बदल होतो. हा जर वाईटाच्या जर सहवासात गेला का नाही तुम्ही, तुमचं आयुष्य धुमधामीला जाणार महाराज. भाऊला विचारा, तुमच्या जवळच ही उदाहरण आहे. आज त्यांच्या घरी रविवारी बघा किती गर्दी असते. कशासाठी, काय झाले ते वारकरी, नामाची ताकद आहे फक्त ही. हा नामाशिवाय या जन्मामध्ये काय नाही दुसरं. कितीही कमवा काय करा, सगळे हितच राहणार आहे. कळणार आहे महाराज, जमीन कमवा, धन दौलत कितीही कमवा, सगळे हित ठेवून जाणार आहे. फक्त काय येणार आहे, माणुसकी कमवायला शिका, कोणाला वाईट बोलू नका, 4 शब्द बोला, फक्त प्रेमाने बोला. माझ्या निंदा करू नका. निंदा केली का नाही एक बोट दुसऱ्याकडे दावायचा, 4 बोट आपल्याकडे, तेवढं लक्षात ठेवायचं. आणि ज्याच्या सोबत राहतो का नाही त्याला कवा दागा द्यायचा नाही, त्याचं आयुष्यभर कौतुक करीत राहायचं. जर नाही तर त्याचं कौतुक केलं का नाही त्याची प्रगती महाराज पुन्हा होणार नाही. एखाद्याचा टाळ चुकू द्या, चुकला तरी म्हणायचं वा तू मस्त वागतो. जर त्याला म्हटलं का नाही तू हे तुला जमतच नाही तर ते पुन्हा टाळच घ्यायचं नाही महाराज. हा मग महिला तालात न जाता त्या जाऊ द्या, आज गेल्या उद्या येते तालात, पळपातीशी येते ना, आजी झाल्यावर तर येते ना का नाही. हा येणार महाराज एक दिवस. वारकऱ्याच्या संगतीत आलेला माणूस कोणता माणूस वाया गेलाय मला सांगा बरं, जाणारच नाही महाराज वाया. जे संतांच्या सहवासामध्ये आला का तो माणूस कधीच वाया जात नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल, भगवंताचं नाम चिंतन करा. ते कसं करायचं,
जन्म जन्मी सुरहदास पंढरीचा वारकरी आरेख कोंदे हरी संत संग सर्वकार अखंड प्रेमाचा कल्लोळ चंद्रधारेचा तुका माझे दिला. तुकाराम महाराज म्हणतात सगळं काही करू द्या पंढरीला एकदा या, एकदा वारी करून बघा. एकदा जर वारी केली का नाही महाराज पुन्हा वारी चुकणार त्याला आस लागल मनानेच लागते महाराजांच्या वारीत आला का नाही पुढल्या वेळेस वारी जवळ आली म्हणतात ही तयारीला लागते वारीला जायचंय. लगेच जोडीदाराला फोन लावतोय राम भाऊ तुझं कसं काय वारीचं तुम्ही नाही हा आमच्या तिकडचं सांगते. लगेच मित्राला फोन होतो कस काय तुझं येत आहे का नाही ते म्हणलं का नाही का रानात जरा कामच आलं ते. अरे काम उरकून घे वर्षात एकदाच वारी कोण सांगतोय पहिल्यांदा वारीला गेलेलं आणि काम आहे कोण म्हणतंय 2-3 बऱ्या वाऱ्या झाल्या ती. हा एकदा आस लागली का नाही त्या भगवंताची प्रयत्न करा काही करा. एकदा जर नामचिंतन जर हितनं जर घेतलं असं का नाही ते गावात विसरत नाही महाराज आणि ते भगवंत आपल्याला लाभ पण करीत नाही. तुम्ही हिंमत लावायचा प्रयत्न करा. तुम्हाला किती संकट येऊ द्या पण किती संकटावर मात करून ते त्याच्यापर्यंत पोहोचवल्याशिवाय राहतच नाही महाराज. आणि त्या नामामध्ये किती ताकद आहे. त्या जनाबाईने शिव्या द्यावा इतका अधिकार ह्या वारकऱ्यांचा तयार होतो महाराज. देवाला सांगेल ते काम ऐकावं लागतं. कोणाच्या घरी कामं नाही केली त्यांनी. माया पावताची खुरपू लागे सज्जन प्रत्येक जातीत संत निर्माण केला आणि त्या संतांसाठी सुद्धा काम सुद्धा केली पण त्या भगवंतांनी. आपल्या घरी काय नाही करणार आपली तेवढी भक्ती श्रेष्ठ पाहिजे. आपण जपाला बसलो 2 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणून आलाच आपल्या डोक्यात विचार आपल्या पोराचं कसं काय होईल. आपल्या डोक्यामध्ये वेगळेच विचार आहेत. आपल्या प्रपंचिक विचार येतो महाराज डोक्यामध्ये. किती तुम्ही समाधी लावायचा किंवा जप करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जर जप करायला बसले का नाही काय काय भाजरा निसते माळाचं मणीच मोफत येते. मणी मोपायच्या नावात कधी झोपत येते त्यांना वेळ लागत नाही. आता सुद्धा कीर्तनात काय काय जणांना लागते झोप पण आज कसं काय जागले ते काय माहिती नाही. हाय हाय आज तटच बसून येत आम्ही मारता का काय नाही नाही बारून म्हणून भिरूड झालं माझ्या नरड्याचं. हा होय आज अवघड आहे बारुडाला बारुडाला आवाज लागतो महाराज. आज नुसतं आज सुद्धा करायला आहे ना. आज बुवाच्या मागे सुद्धा म्हणा आहे ना बुवाचा 4 पटीने वरटणार आज बुवाच्या खाली 2 पटीने म्हणतो. आवाज असला तर गोडी लागते महाराज. आवाजाशिवाय मजा नाही. आणि हे तुकाराम महाराज सांगतात आयुष्यामध्ये नाही काय करू द्या तुम्हाला फक्त एकदा चंद्रभागेचं स्नान करा. तुमचा जन्म सफळ झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं 4थं चरण
संत संग सर्व काळा संग प्रेमात कल्लू चंद्रभागी स्नान कामागी हेतीरा सगळ्यात महत्वाचा आभार महाराज हनुमंत महाराजांचं मानलं पाहिजे. तुमच्यापर्यंत गोड आवाज पोहोचवण्याचं काम महाराज त्यांनी केलं नाही तर दुसऱ्या दिशेचा आवाज जर शिवाय वरडणी वरडला असता. हा जर सिस्टीम जर नसती का नाही महाराज आवाज किती दिवस टिकणार आहे. टिकून आवाज बिघडला महाराज टिंबुर्णीपासून आवाज बिघडला पण ते तुमच्यापर्यंत जाणवून न देण्याचं काम ते हनुमंत महाराज. आणि अशा येण्याकडे आवाजाला साथ महाराज खूप सुंदर साथ केली. कटाळच नाही महाराज गावाला अजिबात कटाळ नाही. गलत दुसरी मना जीव खाऊन वाजवलं महाराज. इतका मी लय कलाकार बघितलं पण असा कलाकार नाही बघितला. जीवाचा रान करून वाजवलं महाराज.
तुम्ही बाहेर नका कार्यक्रमाला कुठे बी जा पण माझ्या इतका जीवाचा रान करून वाजवतच नाही. जेवढे पैसे दिले तेवढंच वाजवणार. आपल्याला काय करायचं म्हणतो आपली दक्षिणा भेटायची तेवढंच वाजवत नातीनांग टाकीकडे नातीकडे एवढंच वाजवणार महाराज. लई वेळच नाही घेणार. तर बाबांनी जादू काय केली महाराज पुढच्याला पाहिजे त्याच्या दुप्पट देण्याचा प्रयत्न केला त्यांनी. हा सुंदर साथ केली महाराज 10 दिवस. आणि तुम्ही सगळे मायबापांनी जवळ जीव आता लावला की नाही असा जीव अशीच माया माझ्यावर कायम पर्यंत राहू द्या एवढी शेख बाबा शेख मोहम्मद बाबाच्या चरणी प्रार्थना आहे. आणि कीर्तनाला शेवट